शिवसेना उबाठा जिला प्रमुख गोपाल दातकर के खिलाफ दर्ज शिकायत एक राजनीतिक साजिश होने का आरोप शिवसेना उबाठा विधायक नितिन देशमुख ने लगाया है। देशमुख ने चेतावनी दी है कि अगर संबंधित अधिकारी के खिलाफ जल्द ही कार्रवाई नहीं की गई तो वे शिवसेना स्टाइल में आंदोलन करेंगे। शिवसेना उबाठा जिला प्रमुख गोपाल दातकर द्वारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के अकोला जिले के अकोट के उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगले ने जातिवाचक गाली गलौज करने का आरोप लगाते हुए पुलिस में शिकायत दर्ज की थी। गोपाल दातकर के खिलाफ एट्रोसिटी समेत विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। हालांकि शिवसेना उबाठा विधायक नितिन देशमुख ने आरोप लगाया है कि गोपाल दातकर के खिलाफ दर्ज शिकायत एक राजनीतिक षड्यंत्र है। उन्होंने कहा कि किसी को जाति सूचक गाली गलौज नहीं की गई, बल्कि लोगों के मुद्दों को लेकर अधिकारी से बात की गई। 2 महिलाओं ने पहले भी इस अधिकारी के खिलाफ गंभीर आरोप लगाए हैं और नितिन देशमुख ने इस अधिकारी को निलंबित करने की मांग की है। नितिन देशमुख ने चेतावनी दी कि अगर अधिकारी के खिलाफ जल्द ही कार्रवाई नहीं की गई तो वे शिवसेना शैली में आंदोलन करेंगे। निश्चितपणे ह्या जिल्ह्यातला उद्धव साहेबांचा कोणी पदाधिकारी मोठा झाला नाही पाहिजे। या जिल्ह्यात कोणतं नेतृत्व मोठं झालं नाही पाहिजे। या जिल्ह्यात कोणी नेतृत्व असेल तर आम्हीच असलो पाहिजे। या जिल्ह्यातलं कोणी राजकारण करायचं तर आम्हीच केलं पाहिजे आणि तरुण नेतृत्व भविष्यात मोठं झालं नाही पाहिजे। त्या भविष्यातल्या होणाऱ्या तरुण नेतृत्वाला दाबण्यामागे हे षड्यंत्र आहे। म्हणून अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्या तरुण नेतृत्वाचं मनोबल खच्ची करण्याच्या मागे याच्या मागे डाव आहे। निश्चितपणे आम्ही न्यायालयामध्ये भांडू आणि ज्या इंगळेवर ज्या महिलांनी तक्रार केल्या आहेत त्या डेप्टी इंजिनियर इंगळेवर महिलाचं शारीरिक शोषण ची मागणीच्या संदर्भात मूर्तिजापूरला 9/2024 ला एफआयआर दाखल व्हायला 9/7/2024 ला आणि एका महिलांनी सोयीच्या मरणाची परमिशन सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागितलेलं आहे। म्हणून त्या संदर्भात प्रशासकीय कारवाई अद्यापर्यंत कोणती विभागाने केली नाही। त्याच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई तात्काळ मागू। सोमवारपर्यंत प्रशासकीय कारवाई जर त्या अधिकारावर झाली नाही तर निश्चितपणे संबंधित अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आम्ही जाऊन तिथं त्या प्रकारे आमच्या पद्धतीने आम्ही तिथं काय करायचं ते करू।